नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मागे ब्लॉग बनवले तर बाहेरचंच खाणपिणं चालू असल्यामुळे थोडी तब्येत खराब झाली होती। तर त्या कारणामुळे काय आपल्याला मंडईला पण जाता आलं नाही मित्रांनो बँड बघायला, आणि शिरसोली पण जाता नाही आलं मित्रांनो अरुण काकांच्या वर्कशॉपला, की तब्येत खराब असल्यामुळे मग घरीच होतो। तर आता मित्रांनो, आजचा व्लॉग तुमच्यासाठी आणलाय मित्रांनो, स्पेशली एक सायरूप बँड T2 सर्वांना माहितीच असेल। तर मित्रांनो, ती गाडी आज आपल्या मसावत गावात आलेली वायरिंग करण्यासाठी, साऊंडचा सेटअप करण्यासाठी। मित्रांनो, आपल्या गावातले मसावतमधले प्रमोद महाजन दादा आणि सागर दादा हे गाडीचे काम करतात मित्रांनो, वायरिंग वगैरेचे, आणि कोणाला जर साऊंड लावायचं असलं तर ते पण काम करतात दादा ते। तर तुम्हाला मी आता पूर्ण सायरूपवाल्यांची गाडीची पूर्ण अपडेट देतो, कशी गाडी कशी दिसते, आणि प्रमोद दादाचा आणि सागर दादाचा नंबर पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। कोणाला गाडीचं काही काम करायचं असल्यास त्यांच्याशी बोलू शकतात तुम्ही। तर बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू पुढे बघू शकतात मित्रांनो समोरून गाडीचा लुक कसा आहे। किंग मेकर नाव टाकले गाडीवर मित्रांनो। पाऊस थोडा बारीक बारीक पाऊस असल्यामुळे गाडी झाकून ठेवलेली आहे मित्रांनो। 18 बेसची गाडी आहे। इकडे सिंगल बेस, इकडे डबल बेस आहे मित्रांनो। इकडे 8 बेसचा बॉक्स आहे मित्रांनो मागे, आणि या साईडला पण बघू शकतात तुम्ही 3 बेस आहेत। इकडे डबलची कॅबिनेट ड्युअलची, आणि तिकडे सिंगल आहे। हिम्मत दादा बसलेत मित्रांनो वरती। मित्रांनो बघत राहतो मी, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण। आपण दादांना सांगितले पालवरती करण्यासाठी, कव्हरवरती करण्यासाठी गाडी बघायची आपल्याला त्याच्यासाठी। तर दादा आता कव्हरवरती करतायत। पाहू शकतात मित्रांनो तुम्ही, मागे 8 बेसचा बॉक्स, त्याच्यावर स्लायडिंग लाईनर आहेत मित्रांनो, इकडनं 4 आणि तिकडनं 4 अशा, आणि त्याच्या मागे पण लाईनर आहेत मित्रांनो अजून। थांबा, तिकडनं जावं लागेल आपल्याला पाहायला। तर मित्रांनो हे पहा, या लायनरी आहेत आणि या पण लायनरी आहेत। या स्लायडिंग होणार आहेत आणि ह्यावर जातील। याच्या खाली बेस ठेवलेला आहे मित्रांनो एक। इकडे बेस आहेत मित्रांनो 8 बेस, त्याच्या मागे 2 बेस सेटअप आहे, म्हणजे 2 डुअलची कॅबिनेट, आणि त्याच्यावर लायनरी ठेवलेला आहे मित्रांनो। इकडे खाली काहीतरी काम चालू आहे गाडीचं मित्रांनो। भूषण दादा पण आलेले, मोर्या बँड गिरडचे संचालक बसलेत ते मित्रांनो। प्रमोद दादा आहेत, हे करतात मित्रांनो गाडीचे काम, आणि हा सागर दादा आहे बसलेला। तर कोणाला गाडीचे काही काम करायचे असल्यास तुम्ही येऊ शकतात मित्रांनो। मित्रांनो हा नंबर आहे, कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करू शकतात तुम्ही। तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, मधून अशी गाडी, मधून भरपूर मोकळा स्पेस आहे मित्रांनो। आता गाडीचं काम चालू असल्यामुळे मध्ये घाण दिसते तुम्हाला, बॉक्स वगैरे, इथे कीबोर्डचं स्टँड आहे हिम्मत दादांचं, आणि इतकी जागा मित्रांनो इथे भरपूर। मित्रांनो पाहू शकतात तुम्ही गाडी मागे, तर भारत बेंझ 914 गाडी मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो आपल्याला शक्य झालं तर आपण बसवंत बँड पिंपळगाव यांची ओपनिंग बघायला जाणार आहेत। तर तुम्ही कंटिन्यू आपले ब्लॉग बघत राहा। आपण नेक्स्ट ब्लॉग किंवा त्याच्या पुढचा ब्लॉग आपण बसवंत बँडचा करू, त्यांची ओपनिंग आहे, तर आपल्याला बघायला जायचं मित्रांनो। तोपर्यंत तुम्ही
कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला शाहरुख बँड. मित्रांनो साऊंडमध्ये पण भरपूर त्यांनी टेक्नॉलॉजी आणलेली नवीन, एकदम न्यू साऊंड वगैरे मित्रांनो, एकदम नवीन सर्व 12 इंची मीड वगैरे टाकलेले आहेत आणि बेस पण खूप भारी मित्रांनो. तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्की कशी वाटली गाडी.